वहाँ पर वसंतदादा पाटील सांगली के आए थे. हं, हं. मग सखा पाटीलचं बोलणं झाल्यानंतर मग वसंतदादा पाटील ने त्यांना सांगितलं की सांगली में भेज दो, बड़ा पहलवान बनेगा. देखिए कैसा नसीब का चक्कर है कि दादा की एक नज़र हम पर आई और दादा की एक नज़र ने ऐसा पहचाना कि ये नज़र की वो करिश्मा है. आज हिंद केसरी आपके सामने बैठा हूँ. क्या बात. तो फिर वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेत आणि चौथी पास असणारा माणूस जो स्वातंत्र्य सेनानी, त्या माणसानं एका छोट्याशा गरीब भैयाच्या मुलाला ओळखलं की यांना हा मोठा पैलवान बनू शकतो आणि ह्यांना सांगलीत बोलवून घेतलं आणि पैलवानीचा खरा अध्याय तिथून सुरुवात झाला. अशा वसंतदादांना पहिल्यांदा मी खरंच एक श्रद्धांजली वाहण्यासारखी गोष्ट आहे, कारण ती व्यक्ती महान आहे आणि त्या व्यक्तीनं असे हिरे अनेक पहिचानले, ओळखले आणि ते हिरे आपल्याकडे आणलेत. आणि त्यातलाच एक हिरा म्हणजे आपल्या समोर बसलेले हिंद केसरी दीनानाथ सिंग. जय हिंद. जय. हाँ भैया नमस्कार. हाँ जी. आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहे ज्यांना कुस्तीमधला हनुमान म्हणून संबोधलं जातं. अशी महान व्यक्ती आहे ज्यांच्याकडून नवीन पिढीला फार मोठा संदेश मिळू शकतो. अशी व्यक्ती आहे, त्यांचं नाव आहे हिंद केसरी दीनानाथ सिंग. ज्यांना त्यांची तब्येत बघितली की माणूस त्यांच्या प्रेमात पडावा असं त्यांचं शरीर यष्टी असे दीनानाथ सिंग अण्णांच्या घरी आलेलं आहे. आणि आज त्यांच्या जवळ येताना त्यांच्याकडून आपण थोडंसं कुस्तीतला त्यांचा इतिहास जाणून घ्यायचा आहे आणि नवीन पिढीनं त्यांच्याकडून काहीतरी शिकायचं आहे. तर नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपन, आपका जो बचपना था वो थोड़ा प्रेक्षकों को थोड़ा सा बताइए. आप बचपना कैसे था? बचपना हमारा जन्म गंगा मैया के किनारे बनारस में हुआ, काशी बनारस. ओके. जो आज नरेंद्र मोदी का मतदार संघ है, वहीं से वो चुनाव लड़ते हैं, वही हमारा गांव है. और हम करीबन 5 साल 2-4-6 महीने के थे तभी हमारे पिताजी का देहांत हुआ. और रात में हुआ था तो हमको घर से बाहर भेज दिए. चावल की खेती थी, बोले जाओ वहाँ खेत में देख कर आओ. और हमारे हटाने के बाद सोचे कि बांध के हमारे यहाँ काशी बनारस लगभग 40 किलोमीटर है, तो वहाँ वो पैदल लेके जाया करते थे पहले. हाँ. तो ले जाने के लिए, ताकि ये बच्चा है छोटा, अपने बाप को इस हालत में देखे नहीं करके हम बाहर निकाले. और बाहर में थोड़ा सा खेत पर घूम रहा था किनारे किनारे, तब तक हमारे गांव में हमारे आजोबा हैं, वो उनका नाम है रामनिहोर सिंह, और वो बुलाए हमको. बुलाए और बोले कि अब तेरा बाप मर गया, अब तू भीख मांगेगा यहाँ. तो हम वहाँ से फिर ऐसे दौड़ते हुए गांव में आए. और वहाँ हमारे दूसरे बड़े चाचा थे, बड़े ताऊ थे, उनसे पूछा मैं कि ऐसा रामनिहोर बाबा बोल रहे थे कि तुम्हारे बाप मर गया, तू भीख मांगेगा. मेरा बाप मर गया. तो बोले नहीं नहीं, मेहमान के यहाँ गए, 2-4 दिन में आ जाएंगे. और फिर हमारे सुखू यादव करके एक रेलवे में कर्मचारी थे, और उनका पास था, और हमको पैसे पकड़ाए और थोड़ा सा चावल वाल चुरमुरा बुरमुरा सड़े पिशवीत घालून दिला. म्हणले तुम यहाँ से निकलो. और रात में हम लोग वहाँ से निकले. बनारस 40 किलोमीटर, पता नहीं कौन सी गाड़ी मिली, कैसे हम आए. बनारस से मुगल सराय लगभग 16 किलोमीटर है, वहाँ से हम पैदल चल के आए. और स्टेशन पे आए तो मुगल सराय स्टेशन से एक ही गाड़ी चलती थी कलकत्ता में बॉम्बे आने के लिए. तो वो गाड़ी दूसरे दिन हमको मिली. तब तक स्टेशन पे पड़े रहे. हम वहाँ से चले और जाने हमारे बाहर निकलने के बाद पिताजी का मैयत लेके गए लोग काशी. हम गांव में आए, वहाँ बम्बई. देश स्वतंत्र होने के बाद 5 साल में बम्बई आए और इनका बचपना अगर इन्होंने बताया तो बहुत बड़ा दुख होता है. लेकिन हमको ये बताइए, आप कुश्ती की तरफ कैसे आप मुड़ गए? हमारे गांव में करीब करीब कुश्ती को बड़ा शौक था. बनारस में कुश्ती की शौक थी, और हमारे घर में सभी पहलवानी किया करते थे. माटुंगा में भैंस का तबेला, दुकान सब था. तो वहाँ पर दूध की प्रक्रिया, दूध की लंबी अवस्था, लंबी उम्र हो जाए कोई थी नहीं. तो जो बिका सो बिका, बेचे सो बेचे, जो बचा सब पिए. अब दूध पिए तो दूध को पचाने के लिए तो मेहनत करना पड़ेगा उनको. सबके सब मेहनत करते थे, अखाड़े में जाते थे, मिट्टी विट्टी लगा के दूध भरने निकलते थे. तो उस समय भी बम्बई में मिट्टी का बड़ा आदर हुआ करता था. वहाँ पर जो लोग थे बोले मिट्टी लगा के जा रहा है, बोले भैया हमको दूध दिया करो. तो ये लोग मट्टी नहाते भी नहीं थे, मट्टी शरीर में लगा के दूध भरने के लिए जाया करते थे. उस समय वैसा था.
51-52 के समय की जो भैया मट्टी विट्टी लगा के दूध बेचता, लोग समझते थे कि ईमानदार है, मिट्टी से है, पहलवान है, दूध में पानी नहीं डालता होगा, तो उसके नाम पर बिक जाता बिक था जाता। उनको, इस मिट्टी के नाम पर। तो दूध बेचने का व्यवसाय हमारा, हमारे जैसे सभी सभी भैया लोगों का ये परंपरा था वहां पर। आप जब उसके बाद आपने कुश्ती बॉम्बे से शुरुआत की या बॉम्बे से माटुंगा शालिग्राम तालीम पुणे ही उस्ताद के अखाड़े में हम बचपन में जाया करते थे। पहले वस्ताद कौन थे आपके? पुणे ही उस्ताद थे, हाँ लंगोट हमको पहले लगाया हमारा देवनारायण पहलवान थे माटुंगा। जौनपुर नोनारी गांव था उनका, वो पहली लंगोट अपने हाथ से हमको बांधे थे। और वही 6 साल के आसपास हमारी उम्र थी, 6 साल की उम्र में उन्होंने लंगोट पहनाया, और जो लंगोट उन्होंने पहना है आज तक हम उसको पहनते हैं। अभी आपकी उम्र क्या है? बस 80 में एक कम। 80 में एक कम, ये उनकी उम्र है। आप ये बताइए कि कोल्हापुर साइड आने का वाला कब मौका मिला आपको? ऐसा हुआ कि हम 8-9 में पढ़ रहे थे, और सभी उस समय जितने भैया लोग थे सब कांग्रेसी थे। तो सका पाटिल केंद्रीय मंत्री थे, सका पाटिल हाँ, केंद्र में मंत्री थे, तो उनसे मिलने के लिए सब भैया लोग जाया करते थे। तो सका पाटिल नेता थे सब भैया लोगों का, दादर मटुंगा सब था। तो फिर वहाँ गए तो वो अंदर गए, सबसे मिलने लगे। मैं बाहर खड़ा था, खाकी हाफ पैंट और सफेद बुशर्ट था, बाहर खड़ा था मैं। और वहाँ पर वसंत दादा पटेल सांगली के आए थे, माधवनगर कारखाना नहीं तो कारखाने का कुछ मशीनरी के काम के लिए उनके पास आए थे। हाँ। उनकी मदद के लिए आए थे, मशीनरी के लिए। वो सामने बैठे थे, तो पता नहीं उनकी निगाह हम पर गई, और सका पाटिल से बोले कि इसको बुलाओ अंदर, हमसे बात करना है। तो सका पाटिल बोले, रे भैया से पोरगा आहे, दूध बी पिऊन जरा जाडजूड झालाय, काय उपयोग नाही, कशाला नाही. दादा म्हणले, नाही त्याला बोलवा, मला बोलायचं आहे. मग ते चुलत्याला सांगून आत बोलवून घेतला वसंतदादाने. दादा मराठीमध्ये सांगायला गेले तर आमच्या चुलत्याला मराठी येत नव्हती, दादाला हिंदी समजत नव्हता. मग सका पाटीलचं बोलणं झाल्यानंतर मग वसंत दादा पटेल ने त्यांना सांगितलं कि सांगली में भेज दो, बड़ा पहलवान बनेगा. देखिए कैसा नसीब का चक्कर है कि दादा की एक नज़र हम पर आई, और दादा की एक नज़र ने ऐसा पहचाना कि ये नज़र की वो करिश्मा है, आज हिंदी केसरी आपके सामने बैठा हूँ मैं. क्या बात। तो फिर वो बात वहीं खत्म हो गई। और लगभग 2 साल 1.5 साल में कई पत्र लिखे वसंत दादा ने, पोस्ट कार्ड, की तुम्ही पाठवायला सांगितलं, तुम्ही पाठवलं ना त्या मुलगीला, सांगलीला पाठवा. वो 2-3 पत्र आया. फिर हम 64 में हम लोग सांगली में आए. इंदिरा भवन है रेलवे स्टेशन के सामने, आज भी इंदिरा भवन है वो. उसी लॉज में हम ठहरे, और फिर दूसरे दिन दादा से मिलने के लिए हमारे घर के सभी लोग गए. तो दादा के पास ज्योतिराम दादा बैठे थे, सावरडेकर, नगराध्यक्ष थे, पहलवान. हाँ. तो वो देखे तो बोले, अरे मारुती मानेकडे खेडेगावात पाठवू नका, त्याला करमायचं नाही, आमच्या तालमीत ठेवा. अब वहां से प्रक्रिया घूम गई. दादा बोले, नहीं ज्योतिराम दादा कडे ठेवा. हम मारुति माने के पास जाने वाले थे, वहां से वो कैंसिल हुआ, और हम ज्योतिराम दादा विष्णु सावटे के तालीम में वहां आए. वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेत, आणि 4थी पास असणारा माणूस, जो स्वातंत्र्य सेनानी, त्या माणसानं एका छोट्याशा गरीब भैयाच्या मुलाला ओळखलं की यांना हा मोठा पैलवान बनू शकतो, आणि ह्यांना सांगलीत बोलवून घेतलं, आणि पैलवानीचा खरा अध्याय तिथून सुरुवात झाला. अशा वसंतदादांना पहिल्यांदा मी खरंच एक श्रद्धांजली वाहण्यासारखी गोष्ट आहे, कारण ती व्यक्ती महान आहे, आणि त्या व्यक्तीनं असे हिरे अनेक पहिचानले, ओळखले, आणि ते हिरे आपल्याकडे आणलेत. आणि त्यातलाच एक हिरा म्हणजे आपल्या समोर बसलेले हिंद केसरी दीनानाथ सिंग. आम्हाला एक सांगा, विष्णू सावडेकर यांच्या तालमीत तुम्ही राहिला, त्यावेळी तिथे कोणत्या मल्लांच्यावर कुस्ती खेळण्याचा योग आला? सांगलीमध्ये मी थोडंसं जत्रेबत्रे 1-2 कुस्ती केली मी. सांगलीनंतर मग ते स्पर्धेला मी आलो नाशिकला, महाराष्ट्र केसरीच्या, मुंबईकडून. महाराष्ट्र केसरीच्या महाराष्ट्र 4थी कुस्ती फायनल मध्ये गणपत केडकरवर असं पॉइंट मी हारलो. ओके. आणि मग तिथनं मग नाशिकवरनं सांगलीला आलो. त्या अधिवेशनामध्ये बाळासाहेब देसाई अध्यक्ष होते. हा, पण महाराष्ट्र केसरी कोण झालं? महाराष्ट्र केसरी गणपत केडकर, डबल महाराष्ट्र केसरी झाले. अमरावती आणि नाशिक दोन डबल, पहिला डबल महाराष्ट्र केसरी. आणि गणपत केडकर चांगले पैलवान. वाह, क्या बात आहे.
डबल महाराज केसरी ही मोठी सर्टिफिकेट आहे. चांगलं म्हणायलाच मग पाहिजे ना. हो 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 हो. मग मग त्यांच्यावर खेळताना तुम्हाला एक स्वाभिमानाची पण गोष्ट आहे की त्यांच्यावर तुम्हाला खेळायचा मौका भेटला. मौका भेटला आणि त्यांचे वडील सुद्धा, गणपत खेडकरचे वडील नाशिकला आले होते. हम्म. नाशिकवरून आल्यानंतर ते कोल्हापूरला आल्यानंतर कोल्हापूरला 3-4 तास सांगलीला आले हा की तुम्ही दोघा एकत्र या. मुंबईला कुस्ती तिथे ठरली होती, नाशिकलाच पुकारला खासबा जाधवने की मुंबईला आम्ही मैदान तुमचं घेणार आहे. तर ते त्यांचे वडील म्हणले की आपसात लढत बसू नका, तुम्ही एक ठिकाणी या दोघं आणि दोघांची प्रगती होईल आणि आमच्या गंगावेश तालीम मोठा आखाडा होईल आणि तुम्ही या. मग चौथी खेपेला आल्यानंतर ते सामान मानून भरूनच त्यांच्या बरोबर मी गंगावेशमध्ये आलो. गंगावेशला. गंगावेशला कधी आला? 66 मध्ये आलो, फेब्रुवारी. बर. मग त्यानंतर महाराष्ट्र केसरी कधी होण्याचा मौका मिळाला? तिथून पुढं 5-6 महिने लगेच 5 महिने महाराष्ट्र केसरी. हो. महाराष्ट्र केसरी किती कुस्त्या झाल्या? मला तेवढी 5-6 कुस्ती करावं लागायचं. मग कोणतं एखाद्या मल्लाचं नाव 5 माहिती आहे दिवस का? एखाद्या मल्लांचं नाव? खूप कसं झाले. त्या लाल मातीचे एक पुस्तक आहे, त्यात नाव असेल आमचं. मग शेवटची कुस्ती कोणाबरोबर झाली महाराष्ट्र केसरी? शेवटची कुस्ती फायनल चंबा मुताळा, हिंद केसरी चंबा मुताळा. हो, महाराष्ट्र केसरी. त्यावेळी महाराष्ट्र केसरी. त्यावेळी महाराष्ट्र केसरी नव्हते. हा, ओके. चंबा मुताळ, मोतीबाग तालीम. मग त्यांना मारलं नाही, पॉइंटने कुस्ती झाली, मी जिंकलो, ते हारले पॉइंटने. हा, बरोबर बरोबर. आणि परत पुढचा अध्याय कसा सुरू झाला परत? दुसरं काय तर मग गंगावेश मध्ये आल्यानंतर मग ते सारखा कुस्ती तिकिटाचे मैदान असायचे. वर्षाला 1-2-3 मैदान होईल, तर संपूर्ण सीझन संपून जायचे. एखादी कुस्ती ठरवली मग ते 10 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून घेत होते की आमचा मैदान झाल्याशिवाय दुसऱ्या ठिकाणी कुस्ती करायचं नाही. महिन्याची मुदत घेऊन तयारी लागायचं. मग महिन्याची मुदत केला ते 1-2-3 मध्ये 3 कुस्तीला सीझन संपून जायचं. मग ते फारसं कुस्ती लागतच नव्हती कोणाची तरी. 1-2 लय म्हणजे 3 कुस्ती सीझन संपून जायचं. मग तुम्हाला डबल महाराष्ट्र केसरी होता आलं नाही का? डबल महाराष्ट्र केसरीसाठी त्यावेळी मग गणपत खेडकर त्यांचे वडील आम्हाला म्हणायचे की तू दुसरी खेपेला जा. आमची तयारी चालली होती. एक 10-12 दिवस राहिल्यानंतर मग बाबू बिरे असतात मोतीबागचे, ते आले आमच्या वस्तात, गवळी वस्तादला. अण्णाभाऊ पाटलकरला भेटले. म्हणले की एक काय, डबल काय, 2 काय, 3 काय, महाराष्ट्र केसरी आणि 5 रुपये 10 रुपये भत्ता आहे. मग 10 रुपयासाठी कशाला तुम्ही पाठवताय? आणि चंबा जर गेला तर गावाने ठरवलाय त्याला हुमरेला 2-3-5 प्रत्येक हुमरेला गाव मदत करेल, गाव देईल, गावकरीने ठरवलाय. आणि दीनानाथ नाही गेला की चंबा महाराष्ट्र केसरी होणार आहे. आणि ते महाराष्ट्र झाल्यानंतर गावाने मदत दिली आणि गावाने शेवट पण मदत चालू ठेवली होती. चंबा मुतनाळला? हो, मुतनाळ गावाने घरटी 5 जसा हुमर असेल 2-3-5 5 रुपये हा, त्या गावाने गोळा करून पैसे त्यांना दिला. त्या पैशाने ती सुरुवात झाली आणि मोठा पैलवान झाला. चंबा मुतनाळ जे महाराष्ट्र केसरी झाले ते गरीब पैलवान. आणि जर त्या मैदानाला, त्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानात जर हे उतारले असते तर चंबा मुतनाळ महाराष्ट्र केसरी झाला नसते. म्हणून गणपती खेडकर पैलवान मोतीबागचे वस्ताद बाबू बिरे त्यांच्या जवळ आले तर त्यांना सांगितलं, एकदा महाराष्ट्र केसरी काय आणि 2दा महाराष्ट्र केसरी काय, तू या गरीब पोराला चंबा मुतनाळला महाराष्ट्र केसरी बनवून दे. जर तू नाही गेलास तर महाराष्ट्र केसरी बनवू शकतोय. म्हणून ह्यांना सांगितलं आणि ह्यांनी ते ऐकलं आणि एका गरीब पैलवानाला मोठं चाल देण्याचं महान कार्य केलं. त्यामुळं तो पैलवान महाराष्ट्र केसरी झाला आणि मृत्यूच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याला त्यांचं गाव हे 2 रुपये 3 रुपये 5 रुपये देत होतं घरटी. म्हणजे एका पैलवानासाठी फार मोठं बलिदान देण्याचं महान कार्य केलं. कारण यांच्या नावावर डबल महाराष्ट्र केसरी झाला असतं. पण हे कार्य करणारं सुद्धा व्यक्तिमत्व म्हणजे हिंद केसरी दीनानाथ सिंग. वयाच्या 80व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. आणि शरीरयष्टी पाहिलं तर त्यांना हनुमंताचा अवतार म्हणतात. अशी व्यक्ती आपल्या समोर आहे. आणि हा सुद्धा त्यांच्याकडून घेण्यासारखा फार मोठा एक संदेश आहे. आम्हाला एक सांगा की तुमच्या काळामध्ये नुरा कुस्तीचं प्रमाण होतं का? नुरा कुस्तीचं प्रमाण नव्हता. आणि कुस्ती मैदान तिकिटावर ठरवून व्हायचं. तिकिटाचं मैदान असायचं. निकाली कुस्ती, लोक ते भाकरी बिकरी बांधून व्यवस्थित बसत होते. निकाली म्हणजे निकाली, सोडवतच नव्हते. बरोबर, तिकिटाचं मैदान असायचं. नुरा म्हणजे असा प्रकारच माहित नाही, जमानाही नाही. बरोबर. मला एक सांगा, सांगलीत आला त्यावेळी तुमचं वजन किती होतं?
सांगली झालं 82 किलो माझ्या. 82. मग तुम्हाला कोल्हापूरला जे सांगलीतून कोल्हापूरला जे आला तुम्ही ते मी फेब्रुवारी महिन्यात आलो. हा 10, 12, 11 तारीख काहीतरी असेल, फेब्रुवारी फेब्रुवारीत आलो. 67 आणि ला 22 नोव्हेंबरला मी महाराष्ट्र केस झालो. हम्म. 82 किलोचा हा हम्म. भैयाचा पोरगा, हा. 82 किलोचा 105 किलो वजन झाला माझा. म्हणजे जरा- 23 किलो वजन 6 महिन्यात तुमचं वाढलं. 6 महिन्यात वाढलं. म्हणजे कोल्हापूरच्या मातीचा हा एक गुण आहे की ह्या मातीमध्ये राहणारा कुठलाही व्यक्ती असेल तर वजन वाढवून शरीराची मजबूती तयार होऊ शकते आणि मोठा पैलवान बनू शकते. हे कोल्हापूरचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे एक भैयाचं पोरगं म्हणतात आणि कोल्हापूरला आले तर महाराष्ट्र केसरी झाले 6 महिन्यात. एक चांगलं उदाहरण आहे. महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर तुमचा प्रवास कसा सुरू झाला पुढे? महाराष्ट्रानंतर मग तिथनं म्हणजे हा भैयाचा पोरगा अण्णा झाला. आणि अण्णा झाल्यानंतर मग तिकटाचं मैदान मुंबई इकडे तिकडे माझी जास्त जास्त कुस्ती मुंबईलाच झाली. बरोबर. कारण तिकटाचं मैदान गिरणी कामगार होते, गिरणी काम शाहूवाडी ह्या सगळे. आणि गिरणी कामगाराने कुस्ती आणि तमाशा हे दोन्ही खेळ जगवला. तिथे तमाशा पण असायचं, भरपूर गर्दी, कुस्तीला भरपूर तिकीट. 10-15 दिवस अगोदर तिकीट काढून लोक मैदानात येत होते. आणि प्रत्येक पैलवान समोर आल्यानंतर त्यांच्या ते पिशवीत ₹1-2 तरी टाकत होते. ते गिरणी कामगार ₹2 देत होते. आणि रुपयाला खूप मोठा महत्व होता, कारण 62 पैसे शेर दूध होता, ₹4 किलो मटण, ₹5 किलो तूप, ₹6-7 किलो बदाम. मग त्यांचे ₹1-2 कष्टाच्या गिरणी कामगाराने दिलेला इनाम तो एक दैवत होता आमचा. त्या लोकांनी कुस्ती आणि तमाशा दोन्ही खेळ जगवला गिरणी कामगाराने. बरोबर. त्यामुळे गिरणी कामगारांचा सुद्धा आभार मानायला पाहिजे, कारण त्यांनी लोककला किंवा आपली कुस्ती कला, शौर्य कला जपण्याचं महान कार्य केलं. आता एक सांगा की तुम्ही कुस्तीमध्ये इथं कोल्हापूरला आल्यानंतर तुमचं खाणं काय होता, तुमचा खुराक काय होता इथला? खुराक म्हणजे जे ओरिजिनल खुराक, जसे मटण बिटन, बदाम हे मुख्य खुराक. गामा पहलवान सुद्धा आपला जीवन आपला पुस्तकात हे विशेष मांडलाय त्यांनी, बदाम सबसे बडी खुराक. बरोबर. मग तुम्ही किती बदाम? बदाम क्या महिन्याला 8-9 किलो बदाम. 8-9 किलो बदाम. बरोबर. मग लोणी वगैरे असायचं, 100-200 ग्राम लोणी खात होते. तूप वगैरे काही लोक तूप पित होते, काही तूप खात होते. पण हे तूप सगळेला मानवला नाही. काही पैलवानाला तूप मध्ये खूप करंट आहे. पहिली प्रक्रिया दूध है, शेवटची प्रक्रिया तूप है. दूध से घी बनता है, लेकिन घी में सबसे बड़ी ताकत, सबसे बड़ा करंट, सबसे बड़ा पावर घी में है. लेकिन घी सबको नहीं मानता नहीं. जिसके शरीर में घी मानवला त्याला मोठा पैलवान केला, आणि नाही मानवला त्याची पैलवानी सुद्धा बात करून टाकली. श्वास नली खराब होता है. जरा 4 पकड़ मारे दम लगता है. घी ने बर्बाद भी किया, घी ने पहलवान भी बनाया. बर. मग तुम्ही हिंद केसरी कधी झाला? 71ला. मग हिंद केसरीला तुमच्या कुस्त्या किती झाल्या? 5 कुस्ती. 5 दिवसात 5 कुस्ती. एखादा बाई इकडे तिकडे मिळाला तरी 5 कुस्ती करावं लागायचं. बरोबर. मग अशी फायनल कुस्ती कोणाबरोबर झाली हिंद केसरीला? फायनल कुस्ती झाली आमच्या लाल बहादूर सिंग बिहार. एक चांगला पैलवान. हा, इकडे होते, हनुमान गुरुकडे होते. गुरु हनुमान आखाड्याचा. हा, क्या बात आहे. रेल्वेने त्यांना घेतला होता. नंतर मग ते पोलीस खात्यात गेले आणि DIG म्हणून रिटायर झाले. त्यांना तुम्ही लास्ट फायनलला मारलो? हा, फायनलला 5-6 मिनिटात निकाल लागला. क्या बात आहे. तिथे मग जवाहरलाल दर्डा होते, लोकमतचे संपादक बापूजी. लोकमत काढणार होते. त्यांनी जाहीर केला की हम लोकमत असा वर्तमानपत्र हम निकालेंगे. आणि हे जामवंतराव धोटे होते, वसंतराव नाईक होते, शेषराव वानखेडे, हे सगळे असायचे. बाळासाहेब देसाई अध्यक्ष होते, ते पण बाळासाहेब देसाई रोज असायचे. बरोबर. आणि बाळासाहेब देसाई त्यांनी त्या काळात इतके पैलवान होते कोल्हापूरला, इतके जास्त पैलवान होते. त्यातनं महाराष्ट्र केसरी, हिंदी केसरीची निवड होणे फार महत्वाचे असायचे. बरोबर. पण बाळासाहेबांनी निवड माझी केली. महाराष्ट्रातून हिंदी केसरी पदासाठी माझी निवड केली. माझी आणि चंबा मुद्दाळची. चंबा मुद्दाळ गेला नाही कुस्तीच्या मैदानात, कुठे गेला. मी एकटं मग इथनं नागपूरला गेलो मी. बरोबर. मला एक सांगा, तुमचा हे व्यायाम कसा असायचा? तुमचा व्यायाम जुनी पद्धत. पूर्वी वस्ताद असायचे आणि वस्ताद लोक उभा राहून मेहनत करून घेत होते. बरोबर. नवीन पद्धत नव्हती, नवीन आणि जुनी पद्धत. जोर बैठका, डंबल्स, हे जोडी, गदा, अमका तमका, खांद्यावर बसून गोल गोल फिरवणे, मातीवर ते चाक पट्टा वाढणं, हे असं जुनी पद्धतची मेहनत.
आणि जुने काळातले वस्ताद होते. बरोबर. मला एक सांगा, तुम्ही बैठका सगळ्यात जास्त किती मारत होता? सगळे मग त्या काळात 1500 2022 सगळे बैठक मारत होते. सगळे? सगळे बैठक मारत आणि होते. दंड? दंड मग 1000-1200 दंड मारत होते. बरोबर. आणि परत तुमचं ते गदा लोड तुम्ही करायचं असं हो, किती? गदा, डंबल्स वगैरे हे सगळे फिरव. किती करायचं डंबेल्स वगैरे? गदा म्हणजे डंबल्स वगैरे मी म्हणजे 18-16 किलोचे मी 5000 डंबल्स करायचे. म्हणजे मला तास सव्वा तास लागायचे. जोर कधी जास्त नाही मारला मी. पण म- डंबल्स माझ्या. म्हणजे 2200 बैठका, 1200 दंड आणि कमीत कमी 5000 डंबेल्स, सव्वा तास दीड तास डंबेल्स मारायचे. असे पैलवान हिंदकेसरी दीनानाथ सिंग आपल्या बरोबर आहेत. मग हा प्रवास झाल्यानंतर तुम्हाला इथंच राहावं असं वाटलं? तुम्हाला घरी जावं वाटलं नाही? कैसे कई प्रसंग आया ऐसा कि हम कोल्हापुर छोड़ के जा रहे हैं। हाँ। जीवन में कई घटनाएं हुई कि अब हमको यहाँ से जाना है, हम्म। मगर नियति शायद भगवान को ये मंजूर नहीं था। एक बार तो हम जा रहे थे तो उदय सिंह गायकवाड़ इन लोगों ने रोका, हम्म। अरुण नरके ने, गोकुल चेयरमैन, उन्होंने रोका। कई ऐसे प्रसंग आए। एक प्रसंग तो हमने टिकट भी निकाल लिया था। मेरी माँ मरने के बाद गांव में कोई नहीं है, माँ अकेली थी, हम भी अकेले हैं, हमारे सभी चाचा को ये सब अकेले अकेले हैं। तो फिर टिकट निकाल के रखे थे और फिर एक दिन सुबह सुबह 7 बजे मंडी साहब आए, सदाशिव मंडी। हाँ, खासदार। हाँ, घर में आए और कारखाना बना रहे थे और कारखाने के लिए जाते समय घर में बोल के गए कि दीनानाथ आला तरफ पाठवून द्या। घर में बोले कि वो खासदार ने बुलाया है, आपका जो टिकट है वो फिक्स कर देंगे खासदार कोट्यातून। हम चारों टिकट लेकर गए, उनसे मिले। मैंने कहा साहेब हे, आरक्षण मध्ये आहे, थोडासा फिक्स करा। तो बोले, ठीक है, कोटा आहे माझ्या, करून देतो, आण इकडे। फिर वो लिया और चारों टिकट फाड़ के ऐसे टोकरी में फेंक दिया। मैंने कहा साहेब हमको गाँव बोला नाही, तू का गावाकडे गेलं, तुझी आई जिवंत होणार आहे, आई जगणार आहे का? नाही, माँ तो मर गई, अब तो जिंदा नहीं होगी। मग तू जाऊन काय करणार, शेती करणार? तुला शेती जमते काय? म्हणे का नाही। म्हणे का माझी शेती कोण पाहिजे? दे भावाला कोणाला तरी वाटली, खंडी वडलेलं करतील, तू कोल्हापुरात राहा। म्हणे का साहेब मेरा यहाँ है कोण? बोला आम्ही आहे ना सगळे, आम्ही सगळे आहे ना तुझ्या, आणि सगळे कोल्हापूर तुझ्या पाठी, सगळे महाराष्ट्र उभा आहे, आणि तू काय म्हणतो मेरा यहाँ कोण आहे? तू सगळेच आहे, जाऊ नको गावाकडे राहिला. आणि मग तिकिटाचे पैसे त्यांनी मला दिले। बाजीराव पाटील माकेवचे त्यांचे पीए होते, त्या पीएने मला पैसे दिले, म्हणजे हे तिकिटाचे पैसे घे परत. आणि मल्लिक साहेबांना हातात सुद्धा म्हणलं, हातात हात दे मला की कोल्हापूर सोडणार नाही। मैंने कहा ठीक है सर, नहीं छोड़ेंगे। उसे नियति को भी मंजूर होता है भगवान को कि कहाँ रहना है, कहाँ जीना है, कहाँ क्या करना। अजूनपर्यंत तुम्ही नाही, ओस्ताद नाही, ओस्ताद आमचे ते ओस्ताद होते, आम्ही पहलवान है और हमारे सहकारी है जो सब पहलवानी। ओस्ताद करना मतलब दूसरे से पहलवानी कराना, वो ओस्ताद होते हैं। हम लोग आज भी अपना अपना मेहनत करते हैं तालीमी जाके। मग वयाच्या 80व्या वर्षी मेहनत करतात, व्यायाम करते हैं, व्यायाम करतात। मग 64 ते आताचा काळ म्हणजे जवळजवळ आता 23 आहे, म्हणजे जवळ 64 म्हणजे 50 वर्षाचा कालखंड तुमचा गंगावेश मध्ये लाल मातीचे तुमचं नातं आहे. हो हो हो. आणि गंगावेश असा मोकेशीरच आहे गंगावेश तालीम, की शेवटी फिरून फिरून लोक म्हणतात ना, शेवटी फिरून फिरून गंगावेश, कितना भी चलो फिर के भी गंगावेश। शेवटची प्रेतयात्रा गंगावेशतून जाते। शेवटची जी यात्रा जी आहे ना, आमच्या गंगावेशकडनंच तो पंचगंगेच्याकडे जाते। बरोबर. तुम्ही भीष्म पितामहाचा एक किस्सा सांगता, तो थोडासा जरा प्रेक्षकांना सांगा। कसं आहे की सैया पे पड़े हुए थे भीष्म पितामह, और समय आने के बाद उन्होंने योगेश्वर को बुलाया और योगेश्वर से कहा कि देखो योगेश्वर, मेरी स्थिति देखो, मेरी हालात को देखो, मेरी स्थिति देखो योगेश्वर, मैं किस स्थिति में पड़ा हूं मैं। तो बोले, योगेश्वर बोले उनको, पितामह आपको तो इच्छा मरण का वरदान है। तो बोले वही मैं प्रतीक्षा कर रहा था कि अब सूर्य जो दक्षिणायन से उत्तरायण सूरज हो गए हैं, अब मेरे जाने का समय आ गया है, तो अब मुझे आज्ञा दे दो प्रभु, मैं जाऊं। तो वो बोले आपकी अवस्था, तो बोले नहीं, क्या नहीं है, ऐसी है कि 3 भूमि निश्चित होती है सबकी। प्रभु 3 भूमि निश्चित है, वो है जन्म भूमि, किसी के बस की बात नहीं, जन्म भूमि निश्चित है, कहाँ है किसका जन्म वो निश्चित है। दूसरी है कर्म भूमि, वो नियति ने, परमेश्वर ने निश्चित किया है कि कर्म भूमि कहाँ है।
और तीसरी है मरण भूमि, पता नहीं। कहा तो जहां मरण भूमि होगी आदमी घूम फिर के वहीं पर जाएगा जहां उसको मौत लिखा है। तो योगेश्वर मुस्कुरा के बोले, ठीक है पितामह, आपको तो इच्छा मरण का वरदान है। तो बोले, अब मेरा समय हो गया, अब मुझे जाने की आज्ञा दे दो, मैं जाना चाहता हूँ। तो योगेश्वर बोले कि आप जाओ। हाँ, लेकिन ये बताओ, पितामह भीष्म की आयु कितनी थी? अब 565 साल जिए, इतिहास में सबसे बड़ी लंबी उम्र में 565। पांचवी पीढ़ी की जवानी तक उन्होंने देखा, 565 साल जिए। पितामह भीष्म, और जन्म बनारस में हुआ और कर्म भूमि उनकी कोल्हापुर रही, जिस मिट्टी में रहे, और इस मिट्टी में अन्ना नाम से उनका पहचान है। सब लोग उनके ऊपर अभी भी प्यार करते हैं। मतलब आदमी यूपी से आया है, महाराष्ट्र में रहा है, और महाराष्ट्र के लोग अभी अपने गले का ताईत बना के रखे हैं। गंगाविस तालीम में उन्होंने अपनी पूरी जिंदगी कुश्ती की उसमें निकाली। तकरीबन 50 साल उस गंगाविस तालीम में उन्होंने व्यायाम किया, कुश्ती खेली, और महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी बनने का मौका इनको मिला। अभी ये बताइए की जीवनामध्ये तुमचं आता परिवाराचं काय? परिवार म्हणजे तुमचं कसं काय? मुलं बाळ काय? 2 बेटे हैं हमारे, 2 बेटियां हैं। हाँ 2 बेटी गांव में शादी हुई है, हमारे दोनों बेटे की शादी सब गांव में की है। हाँ अपने रीति रिवाज जो है हमारे यहाँ अभी भी बड़ा कठिन है। वो बोलते हैं कि तूने कुछ गलत काम किया तो तेरा रोटी दाना पानी बंद कर देंगे, हम्म, हुक्का पानी बंद। हमारे पंजाब हरियाणा में हम्म, यूपी में हुक्का पानी, हुक्का पानी हुक्का बंद। जो हुक्का हाँ पीते हैं ना सर, गुड़ू वो गुड़ू हाँ गुड़ू गुड़ू, वो हुक्का पानी बंद कर देंगे हम। हाँ मतलब गांव से बाहर निकाल देंगे, समाज से बाहर निकाल देंगे, घर से। अभी ये जो पुराने लोग अभी भी हैं, है पुरानी परंपरा आज भी वहां पर है, हुक्का बराबर पानी बंद। बराबर। उन्होंने कहा ऐसी दशा नहीं आएगी, हम वही समाज में, हम सब वही समाज से शादी की, लेकिन हमारे बच्चे सब यहीं रहते हैं। बच्चों का जन्म यहीं हुआ कोल्हापुर में। फर्स्ट क्लास मराठी बोलते हैं। हो तो है। एक मुलाचं जिम है, एक है आता टोयोटा कंपनी में भी कामाला है। अरे वा, ठीक ठाक चाललंय म्हणजे बढ़िया चल रहा है। म्हणजे एक चांगला, मला एक सांगा, तुम्ही नवीन पिढीला असा काय संदेश देऊ शकता? नवीन पिढीच्या मुलांना, पैलवानांना? अरे देखिए, कष्टाला पर्याय नहीं, आपको खूब मेहनत करना होगा और ईमानदारी से जिस धंधे में हम करते हैं उसको ईमानदारी की परंपरा रखना होगा कि ईमान से। ईमान ये बहुत बड़ी चीज है कि हम जो धंधा करते हैं ईमानदारी से, सच्चाई, सत्य में जयते, छोटी सत्याचा विजय सर। सत्य हा विजय, सत्य ही परमेश्वर है, सब कुछ सत्य में ही है। हम अपने अपने धंधे से दगाबाजी, अपने धंधे से ईमान नहीं रखेंगे तो धंधा ज्यादा दिन नहीं चलता है। बराबर आहे। म्हणजे धंधे से तो ईमान रखना पड़ता है, वही ईमानदारी अपने अपने ईमान से तो हम ईमानदारी रखेंगे। बराबर, म्हणजे नवीन पिढीला इमानदारीने कुठलंही काम केलं तरी आपण आपलं जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकतो आणि आपण त्यात यशस्वी होऊ शकतो, असा संदेश देण्याचं महान कार्य केलं. तर तुमच्या तालमीत मुलं किती आहेत पैलवान आमच्या गंगावेशमध्ये 100 पोरं आहेत. आता? आज गंगावेश फुल फॉर्म मध्ये आहे. कुठला पैलवानाचं नाव काय एखाद्या? आता खूप चांगले आहेत, माऊली वगैरे आहे. माऊली जमदार तुमचा? आमच्याकडेच आहे, मंबाळे होता, असं बरीचशी पोरं आता नवीन जुना खूप आहे. गंगावेश तालमी फुल फॉर्मात आहे. मग तुम्ही तालमीत वस्तू, म्हणजे तुम्ही तालमीची आता देखरेख करता गंगावेश मध्ये? हा, विश्वास हरोगले आहे, हा. चांगला पोरगा आहे, उस्ताद टाइम देतो बरोबर, तो बघतोय. हा हा. आणि सकाळी जरा उठून जास्त बाहेर पडलो की जरासं खोकला विकला येतो. येतो. सकाळी मी जास्त बाहेर पडत नाही, पडत जरासा ऊन आला 7च्या पुढे बाहेर पडतो मी. बरोबर. मला एक सांगा, आपल्या गंगावेश तालमीचे आतापर्यंत महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी किती झाले तुम्ही सोडून? मैं छोड़ूं, देखिए महाराष्ट्र केसरी गणपत खेड़कर डबल हुए, बाद में मैं हुआ, मेरे बाद फिर समझो अप्पा कदम हुआ, अप्पा कदम के बाद फिर समझो नामदेव मोड़े, संभाजी पाटिल, ये सब हुए। और 82 से, मेरे ख्याल से 82 के बाद महाराष्ट्र केसरी कोई नहीं हुआ। इसी बात का दुख था कि थोड़ा सा अच्छे बच्चे थे हमारे पास, असलम काजी था, योगेश थे, माउली है, सब है, अच्छे अच्छे बच्चे हैं। पता नहीं क्या बात है, थोड़ा से आशीर्वाद की भी जरूरत पडती है. यस यस, नुसता उठ्या बस्या कष्ट, नुसता उठ्या बस्या कष्ट, हे सुद्धा कुठेतरी आशीर्वाद, आशीर्वाद ही पुण्य असावं लागते. मैं आपको एक किस्सा बताऊं कि मैं महाराष्ट्र का पहला हिंदी केसरी और महाराष्ट्र केसरी पद मेरे पास था. उस जमाना था कि वो लोग 71 की बात है कि लोग बोलते थे अरे नाम ये महाराष्ट्र केसरी हिंदी केसरी दोनों हैं, तो थोड़ा सा दिमाग में कुछ और बात थी, तो थोड़ा सा हम ज़्यादा नहीं, एक 2-4 महीने ऐसा हम चले. अंधेरी कॉलेज में हमारा एक सत्कार का कार्यक्रम था, वहाँ सतारा के प्राचार्य थे. और समय हो गया तो हम उधर से आ रहे थे, ऐसा चल के वो प्राचार्य उठे, माइक पकड़ लिया, बोले
अरे म्हणलं तू असं काय ताटा लागलाय, तू काय मारुतीमाने झाला काय? म्हणे का नाही, मारुतीमाने शायद इस भूमी में फिर पैदा नाही, मारुतीमाने पुन्हा कोणी होऊ शकत नाही, मी मारुतीमाने नाही आहे. मग म्हणले तू असं किस्तूर झाला काय? म्हणे का नाही तो. म्हणलं हात खाली कर. तुझ्यासारखे अनेक या कोल्हापूरला अनेक लोक आले, तुझ्यासारखा बदाम तूप तूप देऊन सगळे खाऊन पिऊन उठ्या बस्या करून कवा आले कवा गेले माहिती लागला नाही. तू काय हिंदी केसीचा तुला माहिती आहे का? तू उठ्या बस्या केला म्हणून झाला काय? मैंने कहा सर आप ही बताइए, आप प्राचार्य हो. बोले आई वडिलाची पुण्याई असावं लागते. आई वडिलाची पुण्याई, समाज उस्ताद का आशीर्वाद, ये बहुत बड़ा चीज है. ये रहा तो हिंदी केसी, नहीं तो नहीं हो सकता. मैंने कहा ठीक है. गलती हो गई. त्या दिवशीपासून किस्तूर बिस्तूर सगळे संपला. मी व्यवस्थित मानसत आलो. नम्रता विनयता ही बहुत बड़ी चीज है. देखिए जब भी महाभारत शुरुआत हुआ, अर्जुन का पहला बाण भीष्म पितामह के पैरों के पास जाके गिर जाता था. जब वहां से बाण गिरा तो बरोबर आशीर्वाद है विजयी भाव. दुर्योधन एकदम चिड़ा मिला, पितामह लड़ते तो हमारी तरफ से हो, आशीर्वाद उनको देते हो. तो उन्होंने दुर्योधन को समझाया था, नम्रता विनयता वो तुम्हारे पास नहीं, अर्जुन के पास है, पांचों पांडवों के पास है विनयता. जब वो हमारे पैर को छूते हैं तो हमारा कर्तव्य बनता है आशीर्वाद देने के लिए कि विजयी भाव. तू तो किसी का पैर ही नहीं पड़ा, तो आशीर्वाद तुझे कहां से मिलेगा? बराबर. हाँ, तो वही विनयता है, वही नम्रता है. म्हणजे प्लेयर्स मध्ये, पैलवानांच्या मध्ये नम्रता पाहिजे. त्यांना आशीर्वादाची गरज असते. तुम्ही व्यायाम किती पण करा, पण जर तुमच्यात नम्रता आणि तुमच्यावर आशीर्वाद जर तुमच्या गुरुचा, तुमच्या आई वडिलांचा, तुमच्या शेजाऱ्यांचा, तुमच्या समाजाचा जर तुमचा आशीर्वाद नसेल तर तुम्ही कष्ट वाया गेला. कष्ट तुमचं वाया गेलं, हे लक्षात ठेवा. फार मोठा संदेश, फार मोठा संदेश. आज हिंदकेसरी, ज्यांना हनुमंताचा अवतार म्हटलं जातं, असे हिंदकेसरी दीनानाथ सिंग पैलवान यांच्या जवळ आलो. आज ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, कोल्हापूरमध्येच राहतात आणि गंगावेश तालमीचे वस्ताद आहेत. चांगले चांगले मल्ल घडवतात. अशा हिंदकेसरी दीनानाथ सिंग अण्णांच्या जवळ आलो आणि त्यांच्याकडून कुस्तीतल्या काही गोष्टी जाणून घेतल्या. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि धन्यवाद. नमस्कार. जय.